लाडकी बहीण योजना 3,000 रुपये एकत्र मिळणार। नमस्कार लाडक्या बहिणींनो, संघर्ष योद्धा या आपल्या हक्काच्या आणि विश्वासार्ह चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ लाडकी बहीण योजना अंतर्गत येणाऱ्या लाखो महिलांसाठी खूपच महत्त्वाचा आहे। कारण सध्या सर्वात मोठा प्रश्न महिलांच्या मनात हा आहे की डिसेंबरचा हप्ता अजून का आला नाही? जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्र येणार का? 3,000 रुपये कधी खात्यात जमा होणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची सविस्तर आणि स्पष्ट माहिती जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सध्याची परिस्थिती काय आहे? मित्रांनो, डिसेंबर महिना पूर्ण संपला असून आता जानेवारीचा पहिला आठवडाही संपत आला आहे। अनेक महिलांच्या खात्यात अजूनही डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही। मागच्या आठवड्यात शासनाकडून नोव्हेंबरचा हप्ता जमा झाल्याने थोडा दिलासा मिळाला, पण आता प्रतीक्षा आहे ती डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याची। डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार? बहिणींनो, तुमच्यासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळेस डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही हप्ते एकत्र दिले जाणार आहेत। म्हणजेच डिसेंबरचे 1,500 रुपये, जानेवारीचे 1,500 रुपये, एकूण 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत। 3. मकर संक्रांतीपूर्वी मिळणारा लाभ। या बातमीतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाते आणि त्याआधीच महिलांना हा आर्थिक लाभ मिळणार आहे। यामुळे सणासाठी महिलांना मोठी आर्थिक मदत होणार आहे। महापालिका निवडणुकीपूर्वी खुशखबर, येत्या 15 जानेवारीला महापालिकेची निवडणूक आहे। त्याआधीच महिलांना हे पैसे देण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत। मकर संक्रांती आणि निवडणूक या दोन्ही पार्श्वभूमीवर ही रक्कम लवकर जमा होणार आहे। नेमके पैसे कधी जमा होणार? 10 ते जानेवारी 14। सोलापूरचे महिला व बालविकास अधिकारी किरण जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 10 ते जानेवारी 14 दरम्यान डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्र दिले जातील। महिला व बालविकास विभागाने वित्त मंत्रालयाकडे निधीची मागणी केली असून ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे। त्यामुळे पुढील आठवड्यात तुमच्या खात्यात 3,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे। बहिणींनी काय काळजी घ्यावी? आपले बँक खाते सक्रिय ऍक्टिव्ह असल्याची खात्री करा। 2. डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर संबंधित कोणतीही अडचण असल्यास बँकेत जाऊन तपासा। 3. 10 ते जानेवारी 14 दरम्यान आपल्या बँक बॅलन्सची नोंद घेत राहा। निष्कर्ष थोडक्यात सांगायचे तर एकूण रक्कम 3,000 रुपये 2 महिन्यांचे एकत्र। तारीख 10 ते जानेवारी 14 दरम्यान। निमित्त मकर संक्रांत आणि निवडणूक। महत्त्वाची सूचना, हा व्हिडिओ फक्त माहिती आणि शैक्षणिक उद्देशासाठी आहे। अंतिम निर्णय शासनाच्या अधिकृत सूचनेनुसारच लागू होतील। लाडक्या बहिणींनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या इतर बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि संघर्ष योद्धा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या अपडेटसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।